रुद्राक्ष हे एक झाडाचे फळ आहे. रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. त्यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात. झाडावर असताना त्याच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत जे बीज मिळते तोच रुद्राक्ष. रुद्राक्षाला अंगचे भोक असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते. आतल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात. आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्णवीर्य व वायुकफनाशक आहे. त्याचा रक्तदाबाच्या म्हणजेच ब्लड प्रेशरच्या रोग्याला उपयोग होतो असे म्हणतात. रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालावायचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायला दिले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात. योगी लोकांच्या मते प्राणतत्व किंवा विद्युत शक्ती नियमन करणारी शक्ती रुद्राक्ष मालेत असते. रुद्राक्ष मालेने मंत्र साधकाला मनशक्तीवर नियंत्रण साधता येते. रुद्राक्ष सर्व जाती, जमाती, स्त्री पुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला 108 रुद्राक्षांची असते. 27 मण्यांची ही माला गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायला नकोच. आवळ्या एवढ्या वजनदार, मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो. अस्सल उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथात असे सांगितले आहे की 2 तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला असता तो स्वतःभोवती हळूहळू फिरतो. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकापासून खालपर्यंत गेलेली सरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात. त्यामधून ही सरळ स्पष्टपणे खाली गेलेली दिसते. या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख म्हणतात. रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात. नदी समुद्राला मिळते तेही अशाच प्रकारे अशाच अनेक प्रवाहांनी समुद्राला मिळते. त्याला नदीची मुखे म्हणतात. तशीच ही रुद्राक्षाची मुखे होत. सध्या मिळणारे रुद्राक्ष 1 ते 14 मुखांचे असतात. काही ग्रंथकारांच्या मते 1, 3, 5, 9 व 13 मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात. ज्या रुद्राक्षांच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय. 2 रुद्राक्ष एकमेकाला जोडलेले असतात. त्याला शिवपार्वती समजले जाते. एकमुखी रुद्राक्ष भुक्ती देणारा आहे. तो साक्षात शिवरूप असून त्याच्या दर्शनानेच पापे नाहीशी होतात. जेथे त्याचे पूजन होत असेल तेथून लक्ष्मी दूर जात नाही व तेथे कुठलाही उपद्रव होत नाही. 2 मुखी रुद्राक्षाला शंकर पार्वतीचे स्वरूप मानतात. हा सर्व कामना पूर्ण करणारा आहे. 3 मुखी रुद्राक्षाला अग्निरूप मानतात. त्यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते व रोग निवारण होऊन धनाची प्राप्ती होते. 4 मुखी रुद्राक्ष बाह्यरूप आहे. यामुळे धनदौलतीची वाढ होते. 5 मुखी रुद्राक्ष खुद्द रुद्ररूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे. त्याच्यामुळे पापबुद्धी नाहीशी होऊन मनुष्य भक्तिमार्गाकडे वळतो. 6 मुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूपात आहे. तो उजव्या हातात धारण केला असता त्याला विशेष फल देतो. काहींच्या मते हा गणेश स्वरूप आहे व तो उजव्या हातात बांधला असता धन, विद्या व आरोग्य देतो. 7 मुखी रुद्राक्षाला अनंग म्हणतात आणि तो धारण करणाराला कधीही दारिद्र्य येत नाही. याचे पूजनाने 6 मृतका, 7 अश्व व 7 ऋषी प्रसन्न होतात. हा यश व कीर्ती देतो. 8 मुखी रुद्राक्ष वसुमूर्ती भैरवरूप आहे. हा धारण करणाऱ्याला भरपूर आयुष्य लाभते. 9 मुखी रुद्राक्ष कपिल मुनी आहे आणि त्याची अधिष्ठात्री देवता दुर्गा महेश्वरी आहे. हा रुद्राक्ष भक्तिपूर्वक डाव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काही लोक याला धर्मराज स्वरूपही मानतात. 10मुख रुद्राक्ष स्वतः जनार्दन देव आहे आणि तो धारण केला असता सर्व इच्छा सफल होतात. या अंगावर धारण केल्याने पिशाच, ब्रह्मराक्षस, सर्प इत्यादींचे बळी नाहीसे होते. सर्व ग्रह अनुकूल होतात. वाईट ग्रहदशा असेल तर याचा चांगला उपयोग होतो. 11 मुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे आणि तो सर्वत्र विजयी होतो. याची मुख्य देवता इंद्र आहे. याच्या पूजनाने अश्वमेध यज्ञाचे पुण्यफल मिळते. 12 मुखाचा रुद्राक्ष धारण करणारा आदित्य समान आहे. हा विष्णुरूप आहे. यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्नीचे व हिंसक पशूंचे भय नाहीसे होते. 13 मुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्वदेवापासून आहे आणि त्यामुळेच सकल इच्छा पूर्ण होतात. याचे पूजन व धारण केल्याने
कामदेव संतुष्ट होतो. 14मुखी रुद्राक्ष परम शिवरूप आहे व तो मस्तकावर धारण केल्याने सर्व पाप नष्ट होते. यास हनुमानाचे स्वरूपही मानतात. रुद्राक्ष शेंडीत 1, डोक्यात 40, गळ्यात 32, प्रत्येक बाहूत 16, कानात 1 हातात 12 आणि 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी असे शिवपुराणात सांगितले आहे. त्याचप्रमाणे रुद्राक्षाची कथा सांगितली आहे ती अशी. पूर्वी 1000 वर्ष दिव्य तप केल्यामुळे श्री शंकरांचे मन शुद्धीत झाले होते. त्याने सहज लीलेने डोळे मिटून घेतले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू गळाले. त्या अश्रुबिंदूचेच रुद्राक्षाचे वृक्ष झाले. प्रथम ते गौड देशात उत्पन्न झाले, नंतर ते दुसरीकडे पसरले. म्हणून परम पावन रुद्राक्ष श्री शंकराला अतिशय प्रिय आहेत. एखाद्या वेळेस रुद्राक्ष किडतात किंवा तडकतात तेव्हा ते काढून टाकून नवीन धारण करतात.